नमस्कार, मी रुचिता. मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आपण आजच्या अॅग्रोवन शेत मार्केट पॉडकास्ट मधून महत्वाच्या 5 शेतीमाल बाजाराचा आढावा घेणार आहोत. आज आपण कापूस, सोयाबीन, कांदा, कारली आणि बाजरी बाजाराची माहिती घेणार आहोत. देशातील बाजारात मागील 3 आठवड्यांपासून कापसाच्या भावात सुधारणा दिसून आली आहे. सीसीआयनेही कापसाच्या भावात वाढ केली आहे. सीसीआयने मागील 2 दिवसांमध्ये कापसाच्या भावात 1,800 रुपयांची वाढ केली आहे, तर मार्च महिन्यात खंडी मागे 3,700 रुपयाने भाव वाढवलेत. तर खुल्या बाजारात कापसाला सध्या सरासरी 8,100 ते 8,500 रुपयांचा भाव मिळतोय. कापसाची बाजारातील आवक कमीच आहे, त्यामुळे पुढील काही दिवस कापसाच्या भावातील सुधारणा टिकून राहील असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. देशातील बाजारात सोयाबीनचे भाव मागील 2 दिवसांपासून टिकून आहेत. सोयाबीनला सध्या चांगला उठाव आहे, तर बाजारातील सोयाबीनची आवक कमी झालेली आहे. सोयाबीनच्या भावातील वाढही सध्या टिकून आहे. सोयाबीनला सध्या बाजारात सरासरी 5,200 ते 5,600 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. सोयाबीनला तेल आणि सोयाबीनचाही उठाव मिळतोय. सोयाबीनची बाजारातील आवक कमीच राहण्याची शक्यता आहे, त्यामुळे पुढील काही दिवस सोयाबीनचा भाव टिकून राहू शकतो असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. कांद्याची आवक मागील काही दिवसांपासून वाढलेली आहे. नुकतेच काही भागात पाऊस झाला, यामुळे शेतकरी कांदा बाजारात आणत असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलंय. सध्या बाजारात रब्बीच्या कांद्याची आवक सर्वच राज्यांमध्ये वाढतीये, तर बाजारात कांद्याला मर्यादित उठावे, यामुळे बाजारावर दबाव आहे. सध्या बाजारात कांद्याला प्रति क्विंटल सरासरी 700 ते 1,200 रुपयांचा भाव मिळतोय. कांद्याची बाजारातील आवक पुढील 2 महिने कायम राहून दरावर दबाव राहू शकतो असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला. राज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून कारल्याची आवक वाढली आहे. याचा काहीसा दबाव कारल्याच्या भावावर दिसून येतोय. असं असलं तरी आवक मोठ्या प्रमाणात वाढलेली नाहीये, यामुळे कारल्याचा भाव एका पातळी दरम्यान दिसून येतोय. कारल्याला सध्या प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 2,700 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. कारल्याला सध्या उठावही चांगला आहे. आवकेचा दबाव आणखी काही दिवस राहण्याचा अंदाज असून भावही टिकून राहू शकतात असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. देशात मागील काही दिवसांपासून बाजरीची आवक स्थिरावली आहे. सध्या देशात बाजरीला गुणवत्ता आणि वाणानुसार प्रति क्विंटल सरासरी 2,200 ते 3,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. देशात यंदा बाजरीच्या उत्पादनाला काही भागात फटका बसल्याचं व्यापारी आणि शेतकरी सांगतात. यामुळे बाजारातील रब्बी आणि उन्हाळी बाजरीची आवक येणार असली तरी एकूण पुरवठा वाढण्याची शक्यता कमीच आहे. यामुळे बाजरीच्या भावाला आधार राहील असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय. दररोज संध्याकाळी 5 वाजता आपण 5 महत्वाच्या शेतीमाल बाजाराचा आढावा घेत असतो, त्यामुळे अॅग्रोवनला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.